मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आता निघून येत आहे. बच्चू कडूंच्या आंदोलन चिळगलं. आंदोलकांनी टायर पेटवून समृद्धी महामार्ग रोखला. वाहनांच्या लांबच लांब रांगा. तर नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. अशातच या आंदोलनात आता हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. अशातच या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या वतीने गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याच्यानंतर भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा, पण त्याचा GR तरी आज काढा, अशी आग्रहाची मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे. गेल्या 20 तासाहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागपूरच्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कांद्याला योग्य भाव, ऊसाची FRP, दुधाचे दर आणि 7/12 कोरा करणे यासह शेतमजूर, मच्छीमार, मेंढपाळ आणि दिव्यांगाच्या एकूण 22 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा निर्णायक लढा असल्याचे सांगत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर यांनी सरकारला इशारा दिलाय. सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही आणि सरसकट कर्जमाफीवर ठोस भूमिका घेतली नाही तर राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रचंड उद्रेक घडवून आणू, असा इशारा सरकारला दिलाय. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस प्रशासन सतर्क आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे होणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. तर आज 4 वाजताच्या सुमारास राज्याचे गृहमंत्री पंकज भोयर आणि अर्थमंत्री राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडूंशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता गृह राज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्यांच्या श्रेष्ठाईला यश येणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.